नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महत्त्वाचे मार्गदर्शन, अतिरिक्त पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाबाबत शिक्षण संचालकाचे स्पष्टीकरण पाहू शकता. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय दिनांक 19/6/2026 प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. विषय आहे सन 2025-26च्या या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपण पवित्र प्रणालीमधून सरळ सेवेने ज्या पदवीधर शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यापैकी काही शिक्षण सेवक सन 2025-26च्या संच मान्यतेमध्ये अतिरिक्त झाले आहेत. अशा शिक्षण सेवकांना उपशिक्षक पदावर समायोजित करता येईल. अगर कसे याबाबत मार्गदर्शन होण्याबाबत विनंती केलेली आहे. संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की एक मंजूर पदवीधर शिक्षकांचे विषयनिहाय वर्गीकरण न करता शाळेवर पदवीधर शिक्षक पद मंजूर असल्यास संबंधित शिक्षकास पूर्ववत व त्याच शाळेवर कार्यरत ठेवता येईल किंवा दुसऱ्या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन करता येईल. दुसरं आहे पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त पदवीधर शिक्षकांना इतर पदवीधर रिक्त पदांवर समायोजित करता येईल, त्यांना पदान्वत करता येणार नाही. तिसरं आहे या व्यतिरिक्त पदवीधर शिक्षक किंवा अतिरिक्त ठरत असल्यास पदोन्नतीने पदवीधर शिक्षकपदी नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण देऊन उपशिक्षकपदी कार्यरत ठेवता येईल. शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे. परत माहितीसाठी सविनय सादर. पहिलं आहे माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई. दुसरं माननीय आयुक्त शिक्षण कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे. बघा, एकूणच सन 2025-26च्या या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरवलेल्या किंवा ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या या समायोजनाबाबत महत्त्वाचे या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. दिनांक 19/6/2026 म्हणजे कालच्या घडीचा हा महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने आलेली महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.